हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो शुरुआत करते हैं अपने नए सफर का। 1 नंबर चैप्टर है, कल हो सका तो कंप्लीट कर देंगे हम लोग इस चैप्टर को। कल आपको 10 बजे आना है, पता है, मैंने पहले ही बताया है। ठीक है, ओके, तो ध्यान दीजिए। आप देखो, आयतची लांबी व कर्ण अनुक्रमे 12 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर आहे, तर आयतचे क्षेत्रफळ किती? इफ द length and diagonal of a rectangle are 12 centimeter and 15 centimeter respectively. Length and diagonal of a rectangle are 12 centimeter. अच्छा, म्हणजे लांबी किती आहे बाळा तुमच्याकडे? लांबीसाठी मी L लिहितोय हा. लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर. आणि डायगोनल साठी D म्हणजे कर्ण. हा, डायगोनल म्हणजे कर्ण. कर्ण किती दिला आहे? 15 सेंटीमीटर. तर आयतचे क्षेत्रफळ किती? आयत कसं असते बाळा? रेक्टँगल ना, ज्याला लांबी असतो आणि एक रुंदी असते. पण यामध्ये कर्ण त्याने दिला आहे रे. काय दिलं आहे? कर्ण दिलं आहे. तर जेव्हा कर्ण दिलं असते आणि वरतून कुठे नाही कुठे बघ लांबी पण दिली आहे त्यांनी, किती? 12, आणि कर्ण दिली आहे 15. समजा काय यार? समजा. आता बाळा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतोय रे, कुठे ना कुठे तुम्हाला क्षेत्रफळ त्याने विचारलाय, तर क्षेत्रफळ काढण्यासाठी म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल ना, आयतच्या क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय असते? लांबी गुणिला रुंदी. पण बाळा आपल्याकडे लांबी आहे, रुंदी नाही आहे ना. रुंदी कशी काढायची रे? आता बघ ना, आता अगर सपोज मी इथे विचार करतो, अरे हेट, हा 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 पूर्णच्या पूर्णच बघा, रुंदी आपल्याकडे आहे का रे? नाही आहे. तर रुंदी काढायची कशी? तर रुंदी काढण्यासाठी कुठे ना कुठे हा तुम्हाला आयत म्हणजे एक ट्रायंगल दिसत आहे का? ABCD नावाचा, किंवा ABCD पेक्षा PQRS दिलं तर काय चुकीचं होणार? थांबा, आत्मा आली. काय म्हणतोय मी? PQRS. आणि त्याहीहून मला सांगा, आयतच्या प्रत्येक कोन किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा. म्हणजे हा पण 90, सगळेच 90 होता, राहतील की नाही राहतील? हा पण 90च राहतो. राहतो, हा पण 90च राहतो, हा पण 90च राहतो. राहतो ना? ठीक आहे. तर मला एक गोष्ट सांगा, मला जर ह्या बेस काढायचा आहे, पायथागोरस थेरम मी तुम्हाला सांगितलाय, काटकोन मध्ये लागते, तर हा तुम्हाला PQR नावाचा जो त्रिकोण दिसतोय तो काटकोनच दिसतोय ना? काटकोनच दिसतोय. असं की ट्रायंगल PQR हा काटकोन आहे. कोणता कोण आहे? काटकोन. काटकोन म्हणजे बाळा राईट अँगल. कोणता अँगल? राईट अँगल. म्हणजे इथे आपण आपला थेरम लावू शकतो पायथागोरसचा. काय आहे पायथागोरसचा थेरम? 90 डिग्रीच्या समोरचा कोण? कर्ण, त्याचा वर्ग हा इक्वल असते बाळा बाजूच्या उरलेल्या बाजूंच्या वर्गाच्या बेरजेच्या. म्हणजे PQ चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, तुम्हीच सांगा, कर्ण किती आहे बाळा? 15 चा स्क्वेअर. PQ, अरे तेच तर काढायचं आहे, बेस. बेस काढायचा आहे ना बाळा. प्लस QR किती आहे? लांबी 12 चा स्क्वेअर. आता 15 चा स्क्वेअर तर तुम्ही रोजच करता. किती? 225. पाठच ठेवायचं. ज्याला येत नाही त्यांनी 15 × 15 असं करू शकता. 5 5 25, 5 1 7, एका 5 आणि एका 1, तर हा 225 होतो. आता हा B स्क्वेअर जसंच तसं, आणि हा 12चा स्क्वेअर तर माहितच आहे 144. ज्याला येत नाही त्यांनी असं मल्टिपल करून टाकायचं, तर कराल तर 144. ठीक आहे. आता उरलं काय बाळा? संख्याकडे जातो असते, जातो. 225 मायनस 144 करायचं. तर 225 ला 144 सोबत मायनस कराल, 5तून 4 गेला 1, 12, अच्छा आता बघ, 12तून 4 गेला किती? 8. म्हणजे किती उरलं बाळा? 81. ओ माय गॉड, स्क्वेअर इकडे आला तर √81 होतो. आणि हा कोणाचा बच्चा आहे? 9चा. बस. म्हणजे तुम्हाला
तुमची रुंदी किती मिळाली बाळा? 9. रुंदी मिळाली की नाही मिळाली? 9. आता तुमच्याकडे लांबी पण आहे की नाही आहे? लांबी पण आहे, अजून सोबत सोबत काय आहे? रुंदी पण मिळाली. लांबी किती आहे तुमची? मला वाटते 12 आणि रुंदी किती आहे तुमच्याकडे? आताच निघाली 9. तर मग एरिया म्हणजेच तुम्ही क्षेत्रफळ म्हणता बाळा आयतचं, ते म्हणता की नाही म्हणणार? आयतचं क्षेत्रफळ किती? तर आयतचं क्षेत्रफळ किती? लांबी गुणिला रुंदी. लांबी किती? 12. रुंदी किती? 9. 12 9 108 सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरचा स्क्वेअर. समजलं का बाळा? मस्त पैकी याला नोट डाऊन करून टाकाल चित्रासहित. डायग्राम सकट काढायचं बाळा. ठीक आहे. आता हे बघा, कुठे नाही कुठे मी याला एक्सप्लेन करताना खूप लेंदी मेथड तुम्हाला सांगतोय. का? कारण की समजलं पाहिजे. हो, डायग्राम पण काढायचं. आता हे समजून घ्या. पण जेव्हा आपण ते पेपर सॉल्व्ह करूया ना, व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल आता जे बघणार आहोत आपण 15 तारखेनंतर, तिथे बाळा खतरनाक, उसमें मैं बहुत डायरेक्ट लूंगा. ये सब चीजें अभी मुझे बताना पड़ रहा है कि ये काटकोण है, तो फिर इसमें पाइथागोरस थ्योरम लगाता, तो ये सब लिख रहा हूं. नहीं, उस वक्त मैं ये डायरेक्ट लिखूंगा. दन 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 दन. उतनी प्रैक्टिस आपकी होनी चाहिए. अभी इसलिए मैं आपको 3-3 बार 4-4 बार लिखने के लिए बोलता हूं कि उसकी प्रैक्टिस आप कर लो अभी से, क्योंकि मैं बाद में बहुत डायरेक्ट चीजों को लूंगा. क्लियर है? ओके. तो चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं. बघा, नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. 14 सेंटीमीटर बाजू असणारी 2 चौरस एकमेकांना जोडल्या असता तयार होणारी आयताची परिमिती सांगा म्हणते. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल फॉर्म्ड बाय द जॉइनिंग 2 स्क्वेअर ऑफ साइड 14 सेंटीमीटर. तर बाळा मला सांग रे, आता बघ रे, ए चिमणे, हा किती आहे रे? 1 स्क्वेअर आहे, पहिला स्क्वेअर. दुसरा पण आहे अजून तसाच स्क्वेअर आहे, तसाच. याला पण किती आहे? 14 सेंटीमीटर. ठीक आहे. प्रत्येक आणि तुम्हाला माहित आहे स्क्वेअरचे प्रत्येक बाजू समानच असतात. आता त्याचं असं म्हणणं आहे की हे जे दोन तुम्हाला, एक मिनिट बाळा, अरे बापा, बघा बाळा, बघा. अरे हा, आता हे तुम्हाला 2 चौरस दिसत आहेत की नाही दिसत आहेत? दिसत आहेत. या दोन्ही चौरसांना म्हणते जर तुम्ही एकमेकांसोबत जोडलं तर, तुम्हीच सांगा बाळांनो आता, याची लांबी बदलेल की नाही बदलेल? याची 14 आणि 14 किती? 28 होणार. आता हे जे तुमची बाजू होती, आता ती काय झाली? लांबी झाली. झाली की नाही झाली लांबी? आधी तो काय होता बिचारा? स्क्वेअर होता. आता काय बनला? रेक्टँगल बनला. काय बनला? बघ, इथे नोट लिहून देतो. 2 चौरस ला किंवा 2 स्क्वेअर ला जोडल्या असता आयत म्हणजे काय? रेक्टँगल फॉर्म होतो. रेक्टँगल बनतो. नाही समजला का जी? रेक्टँगल बनतो. तर याला लांबी झाली. रुंदी काय असेल रे? जी आहे तीच. बाजू तर 14च आहे ना तुमची. जी आहे तीच. तर आता या चित्राचं त्यांनी काय विचारलं? पेरिमीटर सांगा म्हणतोय. तर आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर घेऊ की पेरिमीटर ऑफ रेक्टँगल घेऊ? स्क्वेअर कसं घेशील बाळा? बैल समजून घे ना, प्रवासामध्ये राह. काय सुरू आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं. तू अजूनही मळेघाटमध्ये जास का? बेटी, अरे बाळा, 2 स्क्वेअर होते, त्यांना त्यांचे स्वतःचे माप होते 14 बरोबर आहे. त्यांना जेव्हा आपण जोडलं तर काय बनला? मग रेक्टँगल म्हणला. तर मग आपण परिमिती कोणाची घेऊ? आयतचीच घेऊ ना. मग हा थोडासा विचार करायचा. ठीक आहे. आता तुम्हीच सांगा, परी कशाची परी? आयतची परी. आयतची परिमिती. आयतची परिमिती मतलब एरिया ऑफ पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. काय असते फॉर्म्युला? 2 इंटू लांबी प्लस रुंदी. चला बाळांनो, 2. लांबी किती आहे?
28. रुंदी किती आहे? 14. हे रुंदी बनून गेली तुमची. ठीक आहे, तर चला 2 इंटू 8 आणि 4 12, 2 आणि 1 4. आता 2 2 जा 4, 4 2 जा 8 सेंटीमीटर. तुमचा काय बाळा उत्तर? काय रे उत्तर आहे का 84 सेंटीमीटर? क्लियर हुआ? हे असं नाही, बघ तुम्हाला प्रश्न कसा विचारला होता त्यांनी की 14 सेंटीमीटर बाजू असणारी दोन चौरस जेव्हा तुम्ही जोडता, ठीक आहे, तर काय होतो तयार म्हणते त्यांनी. इथे तर दिलं आहे, कधी कधी प्रश्नामध्ये देत पण नाही की आयत तयार होतो बा. तयार होणाऱ्या आकृती म्हणायला पाहिजे होत्या, आकृतीची परिमिती सांगा. तयार होणाऱ्या आकृतीची, तर ते तुम्हाला लॉजिक समजलं पाहिजे की दोन चौरस पासून, म्हणून मी ते लिहून पण दिलं आहे नोट मध्ये की दोन चौरस पासून जोडणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? आयत. हे लक्षात ठेव. आणि आयत म्हटलं की मग त्याची लांबी येणार. तर लांबी कसं काय काढलं तुम्ही? त्या दोन्हीही चौरसाच्या बाजूला जोडल्या असता जे मिळतो त्याला लांबी म्हणतात, म्हणजे लेंथ म्हणतात. ते किती आली? 28. रुंदी तर बाळा तितकीच राहणार आहे जितकी आधी त्याची बाजू होती. त्याच्यामध्ये थोडी फरक पडला. तुम्ही लांबी लांबींना जोडलं ना, म्हणजे बाजू बाजूला जोडलं. इकडले बाजू तर जसं तसेच आहेत बिचारे, त्यांना काही जोडलं का आपण? वरतून काही जोडलं का? नाही. तर ती ब्रिज जशीची तशीच राहा. आणि त्याची मग परिमिती विचारलं, जे नवीन तयार झालं ना चित्र त्याची. तर नवीन चित्र काय तयार झालं बाळा? रेक्टँगल झालं की स्क्वेअर झालं? हा समजायचा ना रे. नाही तर दिमागामध्ये असं विचार करायचा, अच्छा यांना जोडल्यावर अरे बाप्पा आयत बनला आयत. ठीक आहे, बघा बरोबर दिमाग म्हणतो तुम्हाला काय बनलं आणि काय नाही बनलं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो रे बाळा? खूपच छान प्रश्न आहे. जर चौरसाची परिमिती दिल्याची आहे, आता कोणाची परिमिती दिली आहे? चौरसाची परिमिती 16 सेंटीमीटर आहे, तर एरिया ऑफ स्क्वेअर सांगा म्हणतो. अरे भगवंता, आता एरिया म्हणजे चौरसाचा क्षेत्रफळ हा तुमचं माहित आहे ना, बाजूच्या काय असते. पण आपल्याकडे बाजू आहे का? नाही आहे ना बाळा, आपल्याकडे चौरसाची परिमिती आहे. चौरसाची पेरिमिती. बहुत से मुलं काय करतात? 16चा वर्ग करून टाकतात डायरेक्ट. 256 पर्यायात राहते, पण असं पहा बरं हो, पर्यायात असते. हा तर पर्याय पहिलेच चुकला. हा पर्याय पहिलेच चुकला रे भाऊ. ठीक आहे, असा कधीच करायचा नाही. बाजू दिलंच नाही बाळा, आपल्याला परिमिती दिलाय. तर परिमिती पासनं आपण बाजू काढूया. तर चौरसाचं परिमितीचा फॉर्म्युला काय असते? 4 गुणिला बाजू. 4 गुणिला बाजू. तर चौरसाची परिमिती किती आहे तुमच्याकडे? 16. तर 4 गुणिला बाजू जसंच तस. तर बाजूला इकडेच ठेवतो आणि हा बिचारा 4 तिकडे गेला तर भागाकारामध्ये जाणार. आणि 4 किती जा 16? 4. म्हणजे बाजू किती मिळाली? 4. तर मग चौरसाचं क्षेत्रफळ काय राहणार बाळांनो? गुड, बाजूचा वर्ग असते ना, तर बाजू तुमचं किती निघालं रे? 4. त्याचा वर्ग करणे म्हणजे किती रे बाळा? 16 सेंटीमीटरचा स्क्वेअर. नाही समजलं मी काय म्हटलं? काही डाऊट बाळांनो? थोडस तरी काही डाऊट आहे का? तर बघा नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. मस्त लिहून टाकायला. ओके, बघा नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो रे? आयताची लांबी 40 सेंटीमीटर, रुंदी 12 सेंटीमीटर. अरे ठीक आहे म्हणा, तू म्हणतेस तर पहिलेच काढून टाकून म्हणा डायग्राम. हो तू बस. लांबी किती दिली आहे रे? 40 सेंटीमीटर. रुंदी किती दिली आहे बाळा? 12 सेंटीमीटर. जर एका चौरसाची परिमिती आयताच्या परिमिती एवढी असेल, तर चौरसाचे क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने जास्त असेल? वाह, एक नंबर प्रश्न. द लेंथ of a rectangle is 40 centimeter and width is 12 centimeter. If the perimeter of square is equal to the perimeter of rectangle, then the area of square is greater than the area of rectangle. अच्छा, then how many असं म्हणायला पाहिजे होता. प्रश्न थोडंसं चुकलं इंग्लिश मध्ये. ठीक आहे ना, मराठीमध्ये बरोबर आहे रे. ठीक आहे, तर बघा त्यांनी प्रश्न काय म्हटलं होतं रे? इथपर्यंत झालं होतं आपलं. एका चौरसाची परिमिती काय म्हणते प्रश्न? एका चौरसाची परिमिती
म्हणजे पाय लक्ष दे, चौरसाची परिमिती ही आयताच्या परिमितीच्या बरोबर आहे. बरोबर आहे? आयताच्या परिमितीच्या बरोबर आहे. जे एक कोणता तरी चौरस असेल असा. ठीक आहे, याची परिमिती आणि याची परिमिती बिलकुल सारखी आहे म्हणते. तर मला सांग, चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला काय? 4 गुणिला बाजू. आणि आयताची परिमिती फॉर्म्युला काय? 2 गुणिला लांबी प्लस रुंदी. तर मला सांगा रे चिमण्याव, तुम्हाला बाजू भेटणार की नाही भेटणार याची? याची बाजू मिळेल ना? तर चला बरं, 4 गुणिला बाजू बरोबर 2. लांबी किती आहे रे बाळा? 40. रुंदी किती आहे रे? 12. आता मी कंता म्हणतो यारा, हा 4 इकडे गुणाकारात आहे, तिकडे जाईल तर रे भागाकारात. म्हणजे आता लक्ष दे, 2 इंटू 40 ने 12 किती? 52. 52 आणि हा 4 इकडे जाणार तर भागाकार. 2 1 जा 2 2 जा आणि हा 52 तर डिवाइड होतोच 2 ने. 2 2 जा 4, 2 6 जा 12. म्हणजे बाजू किती मिळाली बाळा तुम्हाला? 26. कुणाची? चौरसाची. चौरसाची बाजू किती मिळाली? 26 मिळाली. आता बाळांनो तो काय म्हणतोय, तर त्याचा असा म्हणणं आहे की चौरसाचं क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने जास्त आहे. नाही समजलं मी काय म्हटलं? काय म्हटलं मी? समजलं की बाळा काय म्हणतोय तो, आयताचा क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या कितीने जास्त आहे. तर दोघांचं पहिले क्षेत्रफळ तर काढूया. क्षेत्रफळ काढूया तेव्हाच तर जमणार ना. ठीक आहे, तर चला चौरसाचं पहिले क्षेत्रफळ काढूया. चौरसाचं क्षेत्रफळ असते बाजूचा स्क्वेअर. त्याची बाजू किती आहे? 26. त्याचा स्क्वेअर करू तर 26 इंटू 26 करायचं. 6 6 जा 36, 6 2 जा 15, 2 6 जा 12, 2 2 जा 5. एक मिनिट बाळा, एक मिनिट. 2 2 जा एकच मिनिट, त्याला छोटू करतो मी. हा बघा, 2 2 जा 4 आणि 1 676 म्हणजे 676 याचं आलं. कुणाचं? चौरसाचं. आता आपण बघूया आयतचं क्षेत्रफळ. कशाचं? आयतचं. आयताचं क्षेत्रफळ काय असते रे? लांबी गुणिला रुंदी. तर 40 गुणिला 12 करायचं फक्त बस. 12 48 आणि हा टकल्या. नाही समजलं तर 40 ला 12 ने गुणाकार करा. 2 टकल्या 8, वो टकल्या 4, 480. समजलं बाळांनो? अरे समजलं नाही समजलं? हा, तर आता बाळा कोण मोठा आहे रे? चौरसाचं क्षेत्रफळ मोठा दिसत आहे मला तर याच्या क्षेत्रफळापेक्षा. बरोबर आहे? तर मग त्यांनी तेच तर विचारलं ना, आयताचा क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने जास्त आहे की कमी आहे असं विचारलं का? थांबा, कोणाच्या बद्दल विचारलं त्यांनी? चौरसाचा क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने जास्त आहे. तर सरळ सरळ काय करा, या क्षेत्रफळामधून या क्षेत्रफळ मायनस करा. म्हणजे 676 मधून काय मायनस करा? 480. म्हणजे 6तून 0 गेला 6, 7 मधून तर 8 जात नाही, 17तून 8 गेले. किती बाळा? 17तून 8 गेले 9 आणि त्याच्यानंतर 6तून 5 गेला 1 म्हणजे 196 सेंटीमीटर स्क्वेअरने जास्त आहे. ठीक आहे, आता याचा लिहिताना छान लिहून टाकाल की हा कशाचा? चौरसाचा क्षेत्रफळ. चौरसचा क्षेत्रफळ हा आयतचा क्षेत्रफळ. ठीक आहे, काय करावं लागलं? मायनस. यावरून मग आपल्याला समजलं की 196 सेंटीमीटर स्क्वेअरने आयतचा क्षेत्रफळ चौरसचा क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय झालं बाळांनो? 196 सेंटीमीटर स्क्वेअर. समजलं बाळांनो? काही डाऊट आहे कोणाला? व्यवस्थित याला नोट्स बनवून लिहून टाकाल रे बाळांनो. ठीक आहे? ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न.
बघा याला पुन्हा एक्सप्लेन करतो. बघा एक तुम्हाला आयत दिला आहे, किती सेंटीमीटर लांबीचा, 40 सेंटीमीटर लांबीचा आणि रुंदी बळा 12 सेंटीमीटर. समजत आहे? तर ह्या आयत दिला आहे तुम्हाला आणि त्यांनी बघा कंपॅरिझन कशा पद्धतीने केलं आहे. त्याचं म्हणणं असं आहे की एक आयताची लांबी 40 सेंटीमीटर, रुंदी 12 सेंटीमीटर आहे. जर एक कुठला तरी चौरस, त्या चौरसाची परिमिती दिलेल्या आयताच्या परिमितीच्या एवढी आहे, म्हणजे काय, इक्वल आहे. म्हणून मी काय केलं बघ, चौरसाची परिमिती बरोबर आयतची परिमिती केलं. यापासून मला काय मिळालं माहिती आहे बाळा, कारण की मला चौरसाची बाजू दिली नव्हती, मला चौरसाची बाजू काढावं लागेल ना, ते कुणापासून निघेल, हा जो तुम्हाला पहिला स्टेटमेंट दिलाय की चौरसाची परिमिती आयताच्या परिमिती इतकी आहे, म्हणजे ते इक्वल आहे ना. म्हणून मी काय केलं बघ रे बाळा, थांब. म्हणून चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमितीचा फॉर्म्युला लावलं. ते काय आहे, चौरसाची परिमिती किती असते, 4 गुणिले बाजू. आयताची परिमिती किती असते, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. ते व्हॅल्यू पुट केल्या असता चौरसाची बाजू तुम्हाला 26 मिळाली. 26 मिळाली. तर मग त्याच्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे की तसं काही असेल तर चौरसाचा क्षेत्रफळ, म्हणजे आधी चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल, आयताच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने जास्त आहे म्हणते. तर दोघांची क्षेत्रफळ काढावं लागेल ना रे. म्हणून मी आधी कोणाचं क्षेत्रफळ काढलं, चौरसाचं, मग काढलं आयताचं. तर चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळाला 676 आणि आयताचं मिळालं 480. आता आपल्याला समजूनच पडत आहे की चौरसाचं क्षेत्रफळ हा जास्त आहे ना बाळा. तो कितीने जास्त आहे हा सांगणे आहे. ते सांगायसाठी मायनस करा ना क्षेत्रफळांना. मोठ्यामधून छोट्यावाला क्षेत्रफळ मायनस करणे. तुमचं उत्तर 196 येणे. खतम. ओके, नेक्स्ट. बघा नेक्स्ट प्रश्न बाळा, फरशा रिगार्डिंग आहे, हा माहिती आहे ना. काल आपण फरशा रिगार्डिंग प्रश्न केलं होतं, सेम तसंच आहे हा. बघा चिमणे, चिमणे, आयताकार हॉल म्हणते तर का चौरस काढू का? आयतच काढा लागेल ना बाळा. हा आयताकार काय आहे, हॉल आहे. त्याची लांबी दिली आहे का, लांबी दिली आहे. किती रे बाळा, 120 मीटर. आणि रुंदी दिली आहे का, हो 80 मीटर. हा काल सांगितलं होतं वाटतं ना, नाही. तर या हॉलमध्ये 2 मीटर बाजू असलेला, अरे भगवंता, किती मीटर बाजू असलेला, 2 मीटर बाजू असलेला काय चौरसाकार किती फरशा बसतील म्हणते. हा हो फरशी म्हणजे टाइल्स, आणि हा हो बिचारा हॉल. का हो, हाल, मोठे हाल करते तो. तर लक्ष द्या. तर हे जे फरशी आहे, हे फरशी 2 मीटर माप असलेली या हॉलमध्ये किती बसणार, हा तुम्हाला म्हणत आहे. कालच सांगितलं होतं किती हा शब्द आला, हाऊ मेनी हा शब्द असलं, किती फरशा, अशा रिगार्डिंग जेव्हा शब्द असते बाळा, फॉर्म्युला काय ठेवायचं दिमागात, मोठू डिवायडेड बाय छोटू. म्हणजे हॉलचा क्षेत्रफळ डिवायडेड बाय फरशीचा क्षेत्रफळ. लक्षात राहील, हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचा. हॉल कशाचा आहे, आयतचा आहे की चौरसचा आहे. तर मग आयतचा क्षेत्रफळ आणि फरशी चौरसचा क्षेत्रफळ. समजलं बाळांनो काय केलंय मी. तर मग आयतचं क्षेत्रफळ काय असते रे बाळा, लांबी गुणिला रुंदी, आणि चौरसचा क्षेत्रफळ बाजूचा स्क्वेअर. चला बरं, लांबी किती आहे बाळा, 120, रुंदी किती आहे 80, बाजू 2 चा स्क्वेअर करणे आहे, म्हणजे 2 × 2 लिहू का. चला 2 चा स्क्वेअरच करून देतो तुमच्यासाठी. घ्या 2 चा स्क्वेअर. याला कसं सॉल्व केलं मी बघा रे. 120 × 80 तसंच राहू द्यायचं बरं. डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर किती, 4. नाही समजला का यार. तर पाय 4 1 जा 4, 4 3 जा 12 आणि टकल्या, म्हणजे काय उरलं बाळा, 30 × 80. अशा वेळेस गुणाकार करताना 3 × 8चाच गुणाकार करा. 3 8 जा 24 आणि बाकीचे टकले जसेचे तसे लावा. म्हणजे किती फरशा लागल्या रे, 2400. काही डाऊट, काही डाऊट. चला नेक्स्ट.
प्रश्न, ये देखो कल के समान सवाल याद है? चौरस दिलाय तुम्हाला, चौरसाचा काय दिलाय बघा, डायरेक्ट करूया याला. चौरसाचा कर्ण तुम्हाला दिलेला आहे किती? 20√2 आणि त्याची परिमिती विचारते. काय विचारते? परिमिती. तर परिमिती, चौरसाचा परिमिती काय असते बाळा? चौरसाच्या परिमिती काय असते? 4 गुणिला बाजू. समजला का काजू? आणि तुम्हाला बाजू दिली आहे का इथे? इथे तर कर्ण दिलाय. कर्ण किती आहे? 20√2. तर तुम्हाला सांगितलं होतं याची बाजू काढायच्या डायरेक्ट. याची बाजू कसं निघते डायरेक्ट सांगा. √2 ला गायब, डायरेक्ट उरलेल्या संख्या तुमची बाजू असते बाळा. 20, 20, 20, 20. समजलं? तर चौरसाची परिमिती बाजू तर तुम्हाला मिळाली. 4 गुणिला बाजू किती आहे? 20 म्हणजे 80. समजला का? समजला नाही समजला बाळांनो? अरे समजलं नाही समजलं सांगा. समजलं ना सगळ्यांना? चला आता हा याला मस्त लिहिताना व्यवस्थित असं खाली लिहायचं, बाजू निघाल. ठीक आहे, असं लिहायचं बरोबर खाली लिहत चला. असं साईड साईडला नको लिहत चला. मी समजावून सांगताना मी कसंही सांगून टाकतो. ठीक आहे, क्लिअर आहे? पण तुम्ही लिहिताना बरोबर एका खाली एका खाली एका खाली एका खाली लिहत जायचं. ठीक आहे, चला तर तुमचं उत्तर किती आलं? 80 सेंटीमीटर. नेक्स्ट. तो देखो बच्चा, नेक्स्ट सवाल, एकच नंबर सवाल. एका आयताची, हा प्रश्न येते बघा, अशा टाईपचे प्रश्न येतात. कालचा तो रोडवाला प्रश्न, हा असा प्रश्न, फरशावाला प्रश्न, हे यापैकी एखाद प्रश्न येणारच आहे का? लिहूनच ठेवा. म्हणजे हेच नाही येतील, यामध्ये व्हॅल्यू चेंज राहतील. ठीक है, नहीं तो मैं अंतर्यामी थोड़ी हूँ पेपर में क्या आने वाला है बताने के लिए, है कि नहीं? है चित्रांगे, समजला? चल पाय. ओय, एका आयताची प्लेट नाही प्लॉट वगैरे, हा एका आयताकृती प्लॉटची लांबी 80 मीटर आहे म्हणते का? आणि जर प्लॉटची चारही बाजूने 5 पदरी कुंपण असून कुंपणासाठी वापरलेली तार 10 रुपये मीटर आहे. जर कुंपणासाठी 12,000 रुपये खर्च आला असेल तर प्लॉटची रुंदी किती म्हणते का? टेन्शनच नाही. द लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट इज 80 मीटर इफ देयर इज अ 5 लेअर फेन्सिंग म्हणतात. फेन्सिंग, ताराचं कुंपण म्हणजे फेन्सिंग असते. ऑन ऑल 4 साइड ऑफ प्लॉट and the wire used for the fence is rupees 12,000 रुपये, then find the breadth of rectangle. कोणती गर्ल? रेक्टँगल. चला आता आयत म्हणतोय तर पहिले आयत काढू. काढलं आयत. याची लांबी दिली आहे बघा त्यांनी किती? 80 मीटर. रुंदी तर काढायची आहे जी. ए बंसी, रुंदी काय करणे आहे? काढणे आहे. थोडासा हा किचकट राहणार आहे प्रश्न, व्यवस्थित समजून घ्या. तर जर 80 राहणार आहे तुमची लांबी आणि रुंदी विचारलं आहे, त्यांनी तुम्हाला खर्च दिलाय बघा. कशाचा खर्च दिलाय माहित आहे? ताराचा खर्च किती आहे? 12,000 रुपये लागले म्हणते खर्च. किती खर्च लागला? 12,000. ठीक आहे, आणि त्यानंतर त्यांनी 5 पदरी कुंपण केलाय. म्हणजे कुंपण किती केलाय? बघा 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 बघा, एक मिनिट, आत्मा आली आहे, थांबा. गेली का? हा गेली गेली. हा बघा, 5 पदरी कुंपण म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5 हे असे 5 तारांचा कुंपण केलाय. आणि फक्त एकाच बाजूला केलाय का? चारही बाजूला केलाय. तर कुंपण म्हणजे कालच सांगितलं होतं मी तुम्हाला. कुंपण म्हणजे कालच सांगितलं होतं. कुंपण म्हणजे काय? तर परिमिती असते. परिमिती, कारण की बाउंड्रीला तो असतो. तर एक कुंपण म्हणजे एक परिमिती. एक परिमिती, समजलं? तर 5 वेळा कुंपण केलाय म्हणजे 5 पदरी कुंपण आहे म्हणून काय? 5 गुणिला परिमिती. हा लक्षात राहील का? ठीक आहे, कुंपण म्हटल्यावर दिमागामध्ये काय जोर द्यायचं? काय जोर द्यायचं? परिमिती. चल आता परिमिती, आयताचा फॉर्म्युला काय? 2 इंटू लांबी प्लस रुंदी. आता तुमच्याकडे आहे का भाऊ रुंदी? नाही. तर भाऊ 5 इंटू 2 म्हणजे 10 आणि लांबी किती आहे जी? 80 प्लस रुंदी. ठीक आहे, तर 5 कुंपणासाठी इतका मीटर काय लागला तुम्हाला? तार लागला.
किती मीटर? 5 कुंपणासाठी 80 मीटर तार लागला. काय डाऊट आहे का कोणाला? थोडासा तरी इथपर्यंत. चला, जर 5 कुंपणासाठी इतका मीटर तार लागला असेल आणि त्याचा असा म्हणणं आहे बाळा की कुंपणासाठी वापरलेली तार 10 रुपये मीटर प्रमाणे त्यांनी 12,000 रुपये खर्च केलं. किती रुपये खर्च केलं? 12,000 रुपये. किती मीटर प्रमाणे केलं रे? 10 मीटर प्रमाणे केलं. मान्य कराल? म्हणजे एका मीटरचा हिसाब किती रुपये घेतलं त्यांनी? 10 रुपये. किती घेतलं? 10 रुपये. तर आपल्याकडे इतकं सारा आहे. किती सारा आहे आपल्याकडे? एका मीटरचा हिसाब 10 रुपये त्यांनी घेतलं, तर इतकं सारं मीटर आहे ना आपल्याकडे. तर म्हणजे त्याला टोटल खर्च किती आला असेल बाळा? टोटल खर्च किती आला असेल? 12,000 तर आलाच आहे. 12,000 तर 100% टोटल खर्च आहे. मान्य कराल? पण मला एक गोष्ट सांगा, 5 कुंपणासाठी इतकं मीटर त्याला काय लागलं? तार लागलं. ठीक आहे. असा विचार करा रे, सपोज की 5 पदरी कुंपण करण्यासाठी तुम्हाला 10 फूट किंवा 10 मीटर तार लागलं. किती लागलं? 10 मीटर. आणि एका मीटरचे 10 रुपये, तर किती रुपये? टोटल 100 रुपये झाले. जर मी म्हटलं असतं 15 मीटर तुम्हाला तार लागलं आणि एका मीटरचा हिसाब 10 रुपयाच्या हिशोबाने आहे, तर तो पैसे किती लागले? 150. समजत आहे? म्हणजे तुम्ही करत का आहात रे? गुणाकार करत आहात ना? कुणासोबत? एकूण तुमच्याकडे तार किती आहेत त्याचं एका मीटरचा किती हिसाब आहे त्याच्या सोबत. बरोबर आहे? म्हणजे खर्च कसं काय निघाला तुमचा टोटल? हा जो 12,000 रुपये तुमचा टोटल निघाला आहे ना बाळा, लक्ष दे. हा 12,000 जो तुमचा टोटल निघाला आहे, हा टोटल खर्च कशापासून निघाला आहे? तर 5 पदरी कुंपण ला लागणारा तार गुणीला काय बाळा? सगळ्यात महत्वाचं, एका मीटर ला लागणारे पैसे. याचाच तुम्ही गुणाकार केला असाल तेव्हा कुठे जाऊन 12,000 रुपये झाले असतील. बरोबर आहे? तर मला सांग रे, 5 पदरी कुंपणला लागणारा तार किती आहे? किती आहे? 10 × 80 + 82 इंटू एका मीटरला लागणारे पैसे किती? 10 = 12,000. म्हणजे याला सॉल्व करणं आता खूप कठीण झालं का रे? नाही. आता बघ रे बाळा, 10 × याला पण गुणाकार करणार, याला पण गुणाकार होणार. 10 × 80 800 प्लस 10 × B 10B इंटू, आता बघ हा बिचारा अजून आहेच गुणाकारामध्ये. कशामध्ये? गुणाकारामध्ये. ठीक आहे. थांबा, असं करण्यापेक्षा पण आपण अजून एक मेथड इथे यूज करू शकतो. काय? बघणार आहे बाळा, 10 × 10 गुणाकार होऊ शकतो ना? 10 × 10 म्हणजे किती? 100. 20 नाही होत बया. 10 × 10 म्हणजे किती? 100. बघा, तुम्हाला अगर सपोज स्पेसिफिक लिहून पाहिजे तर 10 × 10 हे जवळ आणलं मी त्यांना, आणि हा गुणाकारात तर आहेच. 80 प्लस बद्रीनाथ = 12,000. ओके. आता मला सांग, 10 × 10 किती होतात? 100. 80 प्लस बॉम्बे. आता बघ रे, 100 तिकडे गेला तर भागाकारात जाणार. म्हणजे 80 प्लस बद्रीनाथ म्हणजे 12,000. हा बद्रीनाथ म्हणजे 12,000. अरे सॉरी, डिवाइड तर केलंच नाही ना रे मी त्याला 100 ला. आता मी का म्हणतो, टकल्या पराला उरलं काय? 80 प्लस बद्री 120, आणि बद्री म्हणजे 120. 80 तिकडे गेला बाळा तर -80. तर 120 मधून 80 गेला किती रे? 40. म्हणजे तुमच्या रुंदी किती आली बाळांनो? 40. किती आली? 40. हा तुमचा उत्तर. या प्रश्नाला व्यवस्थित 3 वेळा मला लिहून पाहिजे उद्याला. समझला? क्या ये बात क्लियर हुई सभी के? क्या ये बात क्लियर हुई? अच्छे से इसको लिख लेना बड़ा. कल हम लोग मिलने वाले हैं फिर से 10 बजे. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा.
बाय.